हॅलो मित्रांनो, आजचा आपला जो काही पॉडकास्ट आहे खूप इंटरेस्टिंग आहे, खूप वेगळा आहे, खूप मजेशीर आहे, गंमत आहे. कारण का आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये भेटायला आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत वैदेही राजेश मोरे. ओळखलं नाही? अहो, आपली व्हायरल वैदू आणि तिची काकी. सो प्रतीक्षा भाटिया त्यांचं नाव. मी तुमचं वेलकम करतो प्रतीक्षा मॅम. आणि हाय. येस, एनर्जी. व्हेरी गुड. मग कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय. मला सांग की व्हायरल वैदू तुला जे म्हणतात, व्हायरल म्हणजे काय माहितीये तुला? नाही नाही माहिती? नाही. अच्छा, काकूला माहितीये? हा बरं ठीक आहे. काकू मला सांगा व्हायरल म्हणजे काय? व्हायरल म्हणजे फेमस, हो की नाही? हा फेमस. मग तू फेमस झालीस? अच्छा, तू कशामुळे फेमस झालीस? मी बोलता बोलता हा. छान छान बोलते म्हणून काकीने माझे व्हिडिओ काढून मला फेमस केलं काकीने. अरे वा. मला सांग, तू काकीला कधीपासून ओळखतेस? पहिल्यापासून. पहिल्यापासून ओळखतेस? अगदी पहिल्यापासून. म्हणजे आता तू कितवीला आहेस? आता सेकंड. सेकंडला आहेस. ओके. काकूच्या तुझी ओळख कशी झाली? छान. छान झाली ओळख. कुठे झाली? काकींच्या पार्लर मध्ये. काकीच्या पार्लर मध्ये. तू काय गेली पार्लर मध्ये? काकी मला फेमस करायसाठी. ओ काकी, तुम्ही वेदूला फेमस करण्यासाठी पार्लर मध्ये बोलवलंय. हो. कशी झाली तुमची आणि वेदूची ओळख मला सांगा ना, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल, है ना? यस यस, नक्की. एक्चुअली मला, मैं हिंदी में बोलूं? हाँ, कंफर्टेबल हुआ तुम्ही, हिंदी मराठी कसंही चालेल. एक्चुअली मतलब मैं ऐसा कोई यही देख रही थी प्लेटफॉर्म के, ताकि मैं लोगों को अपनी और वैदू की स्टोरी बताऊं, क्योंकि लोगों ने मुझे इतने डीएम किए हैं ना कि आपकी स्टोरी क्या है, वैदू आपकी कौन है, बेटी है, भांजी है, कौन है, आपका उसका रिलेशन क्या है, कैसे वो आपके कांटेक्ट में आई. तो मैंने बोला चलो यही आपने एक जो प्लेटफॉर्म दिया है मुझे इसके बारे में बोलने के, तो आई एम सो एक्साइटेड एंड थैंक यू फॉर इनवाइटिंग मी हियर. एंड सेकेंड थिंग इज के उसकी मेरी पहचान ऐसे हुई थी कि मेरे पास किटन्स है और उसके जो 2 फ्रेंड्स है और उनकी मम्मी मेरे पास हाउस हेल्प के लिए आती थी, मतलब मेरे सैलून में. तो ऐसे ही टॉपिक निकला कि किटन चाहिए मेरी छोटी बेटी को एंड वो बहुत मतलब उसको प्यार देगी. मैंने बोला ठीक है, ले ले किटन. तो ये और वो सब साथ में आए किटन मांगने के लिए मेरे पास. ओके. तो और इसके पास ऑलरेडी है, डॉग है जिसका नाम लेती पिंकी. पिंकी डॉग. रॉबर्ट है. तो मैं बोले आणि रॉबी. रॉबिट है. ओके, रॉबिट. रॉबी, उसका नाम रॉबी रखा है. तो मैंने अच्छा. कौन है रॉबी, तो बोलती वो रैबिट है. तो मैं उसको ऐसे ही मतलब टालती गई कि वो दे दूंगी करके. लेकिन वो जब मेरे पास आती रही रोज, मतलब मुझसे बात किया उसने, जो कैट का उसने डिस्क्राइब किया, तो वो मुझे इतना अच्छा उसका फील हुआ ना कि वो कितना केयरिंग है वो चीज को लेके. कैट मांगने डेली आती थी वो मेरे पास और मैं उसको अवॉइड किया. मैंने उसको कि नहीं, मैं तुझे बाद में दूंगी, अंकल को पूछती हूँ कि देना है नहीं देना है, इसको दिया, तुम्हारी मिल्के कैट है. उनको मैं बोला तुम तीनों की मिल्के कैट है ये. तो बोली नहीं, वो मुझे देते ही नहीं है. फिर उसका पॉटी कैसे साफ करना, जो बहुत वायरल हो गया था. मांजरीने शी केली ना? कशी केली. तू साफ केलं कसं काय ग? ते लोकांनी मला साफ करायला सांगितलं. ते बोललं तू साफ कर, तुझं घर नाही पण तू साफ कर. आम्ही साफ नाही करणार. पण मग ती मांजर कोणाची आहे? मांजर त्यांची आहे, मग ते लोकच साफ करणार. बरोबर आहे. मग तू काय बोललीस त्यावर? मी त्यांना बोलली तू साफ कर ना, मी कशाला साफ करू असं बोलली. ओके. मग त्याने ऐकलं का? ते नाही बोलले तरी. नाही बोललं. मग आपलं नाव सांगितलं का? मग काकू बोलली त्यांना संध्याकाळी येऊ दे भेटायला तुझ्या बरोबर, तेव्हा मी त्यांना सांगते. ओके, एक नंबर. तुझ्या हाताला बोटं किती आहेत? 12. 12 कसे काय? 10 आहेत. 12. अगं 10 असतात. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ते 2 छोटे बोट आहेत तुला. हा. आता मला सांग की तू काकू जेव्हा तुझे व्हिडिओ करत असते, तुला माहिती आहे ना व्हिडिओ करते, हा. तुला आवडतं ते? हा. मजा येते? हा. तू काकूला थँक्यू बोललीस का? अरे हाँ भाई हाँ. काय बोललीस? थँक्यू सो मच. हो, थँक्यू सो मच बोललीस तू. ओके. तुझी स्कूल कुठली आहे का? चंद्रेश लोढा मेमोरियल स्कूल. कुठे आणि हे लोढामध्ये? हा, लोढा आहे ना, त्याच्या तिकडं निलजे स्टेशन आहे, हा, हा, तेव्हा हा. पुढे जायचं. गावदेवी चौक. हा, गावदेवी चौक आहे ना, ते सीधा आहे.
एकदम सीधा जायचं. हा एकदम सीधा. आणि मग एक स्कूल आलं ना चंद्रेसलोडा, ते आमचं स्कूल. ओके. मग तुझ्या फ्रेंड आता काय बोलतात तुला? फ्रेंड्स बोलतात तू फेमस झाली ना. मी बोलली हा फेमस आहे मी. अहो, मग मजा येते का तुला? हा. ओके. आणि घरी कोण कोण असतं? घरी हम्म? मम्मी पप्पा आई हम्म. नाही आई मम्मी म्हणजे? आई म्हणजे पप्पांची मम्मी. हा. हा. आणि आणि मा भाऊ आणि मी. अच्छा, भाऊचं नाव काय? वंश. वंश. दादा मोठा तुझ्यापेक्षा ना? ओके. तुला काय वाटतं, तुला काय व्हायचंय मोठं होऊन? टीचर. का ग? मला टीचर बनायला आवडतं ना. आवडतं, शिकवायला आवडतं. काकू ज्या पार्लर मध्ये काम करते तुला ते पण आवडतं बघायला, करायला? हा. काय काय आवडतं तुला? लिप बाम. आणि नेलपेंट. हा. नेलपेंट मग अजून नकला Nail चोळते paint. ते कळलं मला. हा. आता लोक तुला एवढं सगळं प्रेम करतायत, तुला कोणी काही गिफ्ट वगैरे पाठवलं का कधी? हा. काय? सगळं काय खूप सारे गिफ्ट, कपडे. हा. हा. अजून एक बॅग युनिकॉर्न वाली. बॅग युनिकॉर्न वाली. हा. आवडली आणि तुला? अजून एक बॅग स्कूल ट्युशनला न्यायची, हम्म. पिंक कलरची. हा. आणि कपडे खूप सारे भरून कपाट भरलं पूर्ण. कपाट भरलं? एवढे कपडे? बाप रे. काय आवडतं लोकांना? तुझं बोलणं आवडतं? हा. गप्पा मारतेस ते आवडतं? नाही मग मी बोलते ना व्हिडिओ मध्ये, ते लोक बघतात हा. म्हणून ते लोक बघतात जेव्हा तेव्हा. हा, मग ते आवडतं त्यांना. ओके. तू सगळ्यांना थँक्यू बोललीस, तुला गिफ्ट दिलं त्यांना? हा. ओके. आता परत बोलूया आपण त्या समोरच्या तिकडे बघून बोलूया. थँक्यू मला सगळ्यांनी गिफ्ट दिलं त्याबद्दल. बोल. थँक्यू. आणि थँक्यू मला सगळ्यांनी गिफ्ट दिलं त्याबद्दल. थँक्यू मला सगळ्यांनी गिफ्ट दिले त्याबद्दल. सो स्वीट. मला सांगा की तुम्हाला कुठे हे सुचलं की हिच्यासोबत गप्पा मारायचा? कधी सुचलं आणि कधी वाटलं? जेव्हा ती फर्स्ट टाइम आली ना माझ्याकडे, तेव्हा जी ते मांजरचं तिने जे डिस्क्रिप्शन दिले ना, मला वाटलं यार ही इतकी भारी आहे बोलायला आणि इतकी लहान आहे ना ती वयामध्ये, आणि ती इतकं मॅच्युअरली बोलते. तर म्हटलं असंच मी मोबाईलमध्ये मी तिचा व्हिडिओ काढते. तर मी असं तिचे 3-4 व्हिडिओ, कारण म्हणजे ती इतकं छान बोलतीये ना, तर तिचं एक एक मोमेंट मी हे केलंय, कॅप्चर केलंय मोबाईलमध्ये. तर मग सहज मी टाकलं एक व्हिडिओ, आणि टाकलं तर मी सकाळी मग जिमला गेले आणि आल्यानंतर बघितलं इतके व्ह्यूज, इतके लोकांनी शेअर केले, इतके कमेंट केले. मला बापरे, मला ही तर खूप व्हायरल झाली. त्याच्यानंतर म्हटलं यार मतलब काहीतरी चांगलं असेल, लोकांना तिचं आवडतंय बोलणं, तर म्हणलं मग करू शकतो आपण ना. आणि आजकाल तर म्हणजे छोटे मुलांचं जे रॉ बोलतात, जे ओरिजिनल बोलतात, आणि ते म्हणजे लोकांना बघायला पण खूप आवडतं. त्याच्यामुळे म्हणलं जाऊ ते काहीतरी चांगलंच होईल तिचं लाईफमध्ये, आणि तिचं माझं काहीतरी कनेक्शन असेल म्हणून ती मला रोज येती भेटायला. जेव्हा मी म्हणजे माझं कधी कधी मी उशिरा पण येते पार्लरमध्ये, तर ती बिचारी 20 म्हणजे 20-25 चक्कर मारते पार्लरमध्ये की काकी तुम्ही आले नाही, कुठं गेली, काल तर इतकी टेन्शन मध्ये आली. मला म्हणते काकी मला वाटतं तुम्ही मला सोडून गेले काय कुठं. म्हटलं बाळा मी तुला कुठं सोडून जाणार, तुझ्याशिवाय मी कुठं जाणार नाहीये, तू काळजी करू नकोस, मी इथंच असेल. तुमचं कुठे आहे पार्लर? तिथंच आहे लोडामध्ये, म्हणजे नील जे आहे ना चौक स्टेशन रोड, तिथंच माझं पार्लर. आणि शेजारी तिचं बिल्डिंग आहे. तिचं आता म्हणजे माझं ते सेकंड होमच झालेलं आहे, माझं सलून म्हणजे सेकंड होमच झालंय तिचं. ती खूप कम्फर्टेबल असते ना सोफ्यावर चढून गप्पा मारायला, है ना? तुला आवडतं तिकडे जायला? दुकान पण मांडते हो की नाही. मला म्हणते मी तुमच्यासाठी दुकान लावणार जेव्हा मोठी होईल तर. तुला आवडतं दुकान? मग शाळेत कोण जाणार? शाळा नसेल, 10th ला गेली ना की शाळा नसणार, मला कॉलेज असणार. मग कॉलेजला गेला तर दुकान टाकणार? ओके. मग कॉलेजमध्ये कोण जाणार? कॉलेज बंद करीन तेव्हा जाणार ना. मग तू पुढे शिकणार आहेस ना अजून? आम्ही जे खूप सारे कॉन्टेंट पाहिले, म्हणजे तुम्ही जे काही पोस्ट केलेल्या रील्स सगळ्या इंटरेस्टिंग आहे, खूप छान गप्पा मारते. तुमचं मोटिव्ह काय होतं तुम्ही सांगितलं की बाबा छान गप्पा मारते तर लोकांपर्यंत आपण पाठवूया. एक पोस्ट करून बघितली तुम्ही एक रील, आणि जी लोकांना आवडली, चांगली तुम्हाला त्यात रील मिळाली. आता त्यातनं एक छोटीशी गोष्ट अशी झाली आहे की तिला माहीत पण नसेल कदाचित, तिने ऐकलं असेल आणि ती बोलली असेल. ती शिवी आली आहे तिच्या तोंडून एक. सो त्याच्याविषयी लोकांचे काय रिॲक्शन तुमच्यापर्यंत आलं? रिॲक्शन ऍक्च्युली ती ना, जेव्हा म्हणजे माझी एक फ्रेंड आहे, तिने मला कॉल केला. ती म्हणली, मी झोपलेले होते, ती म्हणली मोबाईल उघडून बघ ती किती व्हायरल झाली. म्हटलं काय? ती म्हणली हो, तिने जे म्हणजे ती वर्ड ते यूज केलाय ना बहुत व्हायरल हो गया. मैंने बोला क्या बात करिए.
आणि जेव्हा मी माझा इन्स्टा ओपन केला मला किती लोकांनी डीएम्स केलेत आणि ते व्हायरल झाले. आणि जेव्हा मी एक मुलगा होता त्याने ते हे केलं, व्हायरल केलं. जाऊ दे म्हटले, एकच आहे ना, काय हरकत नाहीये. त्याला पण मी मेसेज केला की बाबा ती छोटी मुलगी आहे, तिचं काही हेतू नव्हतं आणि तू प्लीज म्हणजे तिच्यावर काहीतरी हे होईल, तिच्या घरचे बघतील व्हायरल झाली ह्या एका शब्दामुळं, तर तू ते स्टॉप कर. तो म्हणला ओके ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ना बघितलं तर खूप व्हायरल झाले तिचे व्हिडिओ. एक सोड म्हणजे 500,000 लोकांनी तिचे ते व्हिडिओज बनवले. म्हणजे आता मी कोणाकोणाला सांगू स्टॉप करा. म्हणजे ठीक आहे जाऊ द्या. पण ते जे तिने ते वर्ड युज केलं ना, ते एक स्टोरी आहे ना, ते ती सांगत होती की ते लोक शिवे देतात, जर मी तुम्हाला असं बोलले तर तुम्हाला कसं वाटेल काकी, असं ते इंटेन्शन होता. तिने काय मला शिवे दिली नाही. ऑफकोर्स. हा, तर ते खूप लोकांनी काकी तुम्ही हे, काकी तुम्ही हे, डीएम म्हणलं जाऊ दे. मी पण त्याला एक स्पोर्टिंगली घेतलं. माझे मिस्टर पण बोलले अरे तुझी तो छोटी बच्ची भी बच्चे ने भी नहीं छोड़ा. मैं बोला ठीक है, वो तो एक फन वाला पार्ट है, उसमें मैं कोई वो मैं मेरी बच्ची और उसने, मैं बोला तुम पूरा व्हिडिओ देखो, तुम्ही आधी पूर्ण ज्या तुम्ही ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ती स्टोरी काय आहे. ती काय स्टोरी होती वैदू, तुला माहितीये स्टोरी? ते मला बोलतात जेव्हा तेव्हा तू काकीना नाही तुला मला तिने मग काकींना बोलून सांगितलं, काकी ते लोक बोलतायत मला, तुम्हाला बोलली तर कसं वाटेल तुम्हाला, असं बोलली तू. पण हे चुकीचं आहे ना, असं नाही बोललं पाहिजे ना, है ना? हे चुकीचं आहे. बोलली असं बोल नको. आणि बोलली की काकीने तुम बोल जाऊन, असं तुला सांगितलं. पण हे चुकीचं आहे ना, तुला काय वाटतं? मी आहे ना बोलले काकीना, पण काकी बोलले चालेल लहान आहे जाऊन दे. चालेल लहान आहे जाऊ दे असं म्हणाल्या. पण इट्स अ बॅड वर्ड, वाईट शब्द आहे ना तो. ओके ठीक आहे. आता लोक त्याला कुठल्या गोष्टीने घेतील, कुठल्या प्रकारे इंटरप्रेट करतील, लोकांचं आपण काय सांगू शकत नाहीये. पण जेव्हा आता ही व्हायरल झाली, सो घरच्यांची रिॲक्शन काय होती, स्पेशली आईची? इमोशनली झाली असेल आई जास्त, है ना? आई काय बोलली, आईला काय वाटलं? मम्मी बोलली की तू फेमस झाली, किती फेमस झाली. मग मम्मीला व्हिडिओ दाखवली, मम्मी खुश झाली. आवडलं तिला ना खूप? हा. बाबा काय बोलले, पप्पा बोलले की तू फेमस झाली, मला गिफ्ट दिलं त्यांनी. हा, पप्पाने गिफ्ट दिलं तुला? काय गिफ्ट दिलं? कंपॉक्स बॉक्स पुरा पेन्सिल असतं ना, पूर्ण सेट मिळाला तुला. ओके. मोटिव्ह तुमचा वेगळा होता, ती गोष्ट सांगत होती काहीतरी, त्यात तो वर्ड तिने ऐकला आणि ती बोलली असेल, राईट? आता ज्या लोकांनी फक्त तेवढा शब्द वापरला आणि स्वतःचं रील व्हायरल करून घेतलं, कॉन्टेंट क्रिएट केला. पण तुम्हाला वाटतं का की अशा प्रकारे या गोष्टीला वापर केला गेला पाहिजे एका लहान मुलीसोबत, किंवा ती जी काही बोलली असेल तिने ऐकलेले शब्द, तो तुमचा थॉट काय? थॉट म्हणजे आता मतलब उसने जो मुझे जो वो एक किस्सा जो बताया वो ठीक है, दैट वाज मतलब एक नॉर्मल वाला उसने किस्सा बताया. वो कहानी भी बहुत अच्छी थी, है बहुत कहानी बोलती, तो मैंने भी उसको सीरियसली लिया नहीं. बट लोगों ने जो उसका वो ट्रेंड करके जो वीडियो बना, लोगों के मुझे डीएम्स आए कि थैंक यू, हमारे लाइफ में एक काकी ऐसी होती है, पड़ोसी वाली काकी जो हमको टोमना मारती है, जो हमको टॉन्ट करती है, तो आपने हमको एक मोटिव दिया कि हम उनको पे बैक करें, या हमको उनको मतलब रील बना के हम उनको बताएं कि हमारी थॉट क्या है, ऐसा. तो ठीक है, इट्स ओके, मतलब अच्छा ही है. बट मेरा ये है कि उसका कुछ उसमें ये नहीं होना चाहिए ना, कि उसके पेरेंट्स, उसके घर वाले, दे आर वेरी हैप्पी, वो बहुत खुश है. तो लेकिन ये है कि बाबा छोटी बच्ची, उसका इनोसेंट है ना वो, तो उसका इनोसेंसी रहनी चाहिए बरकरार, बस मुझे वही लगता है. एक्झॅक्टली. आम्ही एक रील बघितली तुझा कॉन्टेंट वापरून केली एकानी, की त्यात असं लिहिलं की तू तुझ्या मित्रांना जेवायला का बोलवत नाही, पार्टीला का बोलवत नाही, तेव्हा तू अशी बोलतेस की तो दोन हाताने खातात ना, ते असे कोंबतात. ती काय गोष्ट आहे? ते ढोसून खातात. काय गोष्ट काय, सांग ना आम्हाला, ऐकायची. ते लोकांना भूक लागते तेव्हा ते लोक ढोसून खातात, एकदम उपाशी असतात ते, आणि ठोसून खातात दोन्ही हाताने. एज्युकेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की ना, मी या डिजिटल माध्यमाच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्या व्ह्युअर्सला पण सांगायला मला आवडेल, हा पॉडकास्ट करण्यामागचा आमचा मोटिव्ह काय, किंवा वेदूच्या काकूंचा सुद्धा मोटिव्ह काय आहे, की बाबा त्याला पुढे एज्युकेशन खूप छान मिळालं पाहिजे, त्याला सपोर्ट झाला पाहिजे. ती व्हायरल होते तिच्या गप्पा गोष्टींमुळे, राईट?
पण आपल्या सगळ्यांच्या सपोर्टने ज्या लोकांनी तिचा कॉन्टेंट घेऊन स्वतःचे रील्स व्हायरल केलेत, आज त्यांना जास्त व्ह्यूज मिळतात. येस येस. त्या लोकांचं तर खूप जास्त फर्स्ट स्टेप त्यांनी उचलली पाहिजे. तिच्या एज्युकेशनसाठी तिला काय सपोर्ट करता येईल. मी म्हणेन की सर्वसाधारण घरातली एक मुलगी लहान, आई आणि वडील दोघंही जे मिळेल तसे काम करतायत, राईट. त्याबरोबरीने शिकण्याची इच्छा असलेली मुलगी आणि खूप अजून पुढे बघायचंय, खूप फ्युचर आहे. सो एक आव्हान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांना. आम्ही इथे प्रॉपर एक QR पण दाखवूच, ज्याच्यावरती हा व्हिडिओ करण्यामागचा इंटेन्शनच आमचं ते होतं की एक फंड रायझिंग झालं पाहिजे, जेणेकरून तिला आपण काही सपोर्ट करू शकू तिच्या एज्युकेशनसाठी. मग तिची शाळेची फी असू देत, तिला अभ्यासाकरता लागणारे पुस्तकं असू देत किंवा इतर गोष्टी असू देत, ते तिला तिच्या करिअरसाठी उपयोगाला येऊ शकतं. त्यासाठी QR तुम्हाला येईलच. त्यावर तुमच्या स्वेच्छेने जे तुम्हाला वाटतंय तुम्ही इथे डेफिनेटली, मी डोनेट शब्द चुकीचा होईल, सपोर्ट आपण म्हणूया, तिला एक मदत होईल आपल्या. आपण ज्या तिच्या व्हिडिओला एक लाईक करतो, त्या एक लाईकचं स्वरूप मे बी कदाचित पैशात असू शकतं. ते पैसे त्याला काही व्हॅल्यू नाही किती किंवा काय, पण ते प्रेम आहे. तुम्ही त्याच्या प्रेमापोटी तुम्ही ते करताय तिच्यासाठी. इतकी छान ती गप्पा मारते, इतकी छान ती बोलते. त्यामुळे तिला आपण जे तुमच्या स्वेच्छेने होईल ते तुम्ही नक्कीच करा. हे आम्हीही करूच. तर QR कोड आम्ही स्क्रीनवरती ऍड करतो, तुम्हाला दिसेलही. त्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा ऍड करू. सो तुम्ही त्याप्रमाणे तिथे डोनेशन करू शकता, मदत करू शकता, तुमचं प्रेम देऊ शकता तिला स्पेशली. ओके. मला अजून गप्पा मारायला आवडतील, स्पेशली काकूंसोबत. काकू, काय काय तुम्हाला तिचा USP पॉइंट काय वाटला, गंमत काय वाटली? गंमत म्हणजे ती ना कहाणी खूप हे करते. म्हणजे तिचं ते हे असतं ना माइंडमध्ये, तिचं जे आयुष्यामध्ये जे घडले, जे तिने बघितलंय, कॉमेडीवाला किंवा तिचे फ्रेंड सर्कलचं तिचे भांडण, 2 रुपयावरनं आमचा झगडा झाला, ते जे कहाणी वगैरे बोलते ते मला खूप आवडतं. मी तिला आधी विचारते आल्यानंतर की तू काय केलं, जेवली का, शाळेला गेली का. म्हणजे तिचं ती कहाणी जे बोलते मला ऐकायला खूप आवडतं तिचं. आणि मला तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमचं मोटिव्ह काय आहे वेदूला घेऊन, की आता याचं पुढे काय झालं पाहिजे? पुढं काय, हिचं करिअर आता मला आहे की बाबा हिचं करिअर खूप ब्राईट होईल. आणि माझी अशी इच्छा आहे की बाबा हिला एखादा, कारण ती इतकं छान बोलते की तिला एखादा लाईक ऍडव्हर्टिजमेंट किंवा एखादा मराठीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तिला एखादं काम केलं, तिला अपॉर्च्युनिटी भेटावी अशी माझी इच्छा आहे. ओके. तिचं फ्युचर खूप ब्राईट आहे. तुला आवडते ना फेमस झालेली तू? बॉक्सिंग करते का विचारा. बॉक्सिंग? आधी काय सांगितलं, मी लांब बसलो असतो ना. तू बॉक्सिंग करते? खेळते आता बॉक्सिंग प्रॉपर? कोणासोबत खेळते? सर मला शिकवतात, मी करते बॉक्सिंग. सर बॉक्सिंग सर शिकवतात. कसं करतात बॉक्सिंग? पंच कसं पकडतात दाखव. सर आणि असं मारतात ना ते. हो, व्हेरी गुड. तुला आवडतं ते? तुला भूताची गोष्ट आवडते का ऐकायला? सांगू मी? ऐकशील? तू घाबरत नाही ना? काय तू स्ट्रॉंग आहे? दाखव मसल, दाखव. कशी दाखव? कशी करते तू मसल? स्ट्रॉंग गर्ल. तर तुला मी गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐक. तुम्ही पण ऐका काकू. गोष्ट अशी आहे की एक ना वेदूसारखीच मुलगी असते आणि तिची आजी असते. आजी म्हणजे आई, पप्पांची मम्मी आहे ना, तशी आई. मिस्टी. मला काकींना विचारायचं आहे की खूप सारे DMs येतील, खूप सारे ट्रोलिंग पण होईल, राईट? सो त्याचा काय चांगला आणि वाईट असा काही एक्सपिरियन्स आलाय का? हा, ऍक्च्युअली जेव्हा ते जे हे होतं ना व्हिडिओ, फर्स्ट व्हिडिओ जे ती बोलली होती, ते जेव्हा व्हायरल झालं तर तिची मम्मीचा मला फोन आला होता. तर त्या खूप रडले फोनवरती. ते बोलले की ताई, मी तुम्हाला खूप मानते, पण गोष्ट अशी आहे की तुमची मुलगी बघितलं का खूप हे होती, फेमस झालीये, ती लोकांना शिव्या देतीये. तर तिची जी मम्मी आहेत, मतलब उन्होंने बोला कि नहीं, मतलब वो शिव्या नहीं दे रही है, आप उसका पूरा वीडियो देखो. तो वीडियो उसमें देखो कि वो बोल रही है किसी का, वो कोई गाली नाही दे, पूरा स्टोरी देखो. नाही बोले आम्ही पण व्हिडिओ बनवतो, पण आम्ही एवढे नाही हे झालेत, फेमस झाले, आणि तुमची पेरेंटिंग चांगली नाहीये. तर उसकी मम्मी बहुत रोई, बोले मुझे बहुत हर्ट हुआ कि मेरे पेरेंटिंग को उसने नाम रखा. तो मतलब ऐसा नहीं ना, आप किसी के पेरेंटिंग को ऐसे
कैसे आप उसको पॉइंट आउट कर सकते हो, आपने नहीं बोलना चाहिए था, गलत बोला उसने। तो वो बात ना मुझे बहुत खटकी। मैंने उनको बोला कि आप टेंशन मत लो, जो भी ट्रोलिंग होगी कुछ भी होगा, मैंने कहा उसको मेरे पास भेजो, मैं हैंडल कर लूंगी, मैं हूँ। मैंने बोला आप सिर्फ उसको उसके साथ में खड़े रहो। मैंने बोला क्योंकि वो फेमस हुई तो बहुत लोग जलेंगे भी, बहुत आपको ऐसे भी आएंगे बोलने वाले। मैंने बोला मैं हूँ, आप सपोर्ट करो उसको। मैंने कहा ये बहुत किस्मत वाली कि बहुत जल्दी वायरल हो गई ये लड़की। और मैंने कहा क्योंकि बहुत लोग मेहनत करते हैं वायरल होने के लिए, ये ऑटोमेटिकली हो गई, तो इसकी कुछ तो किस्मत अच्छी है, बहुत अच्छी किस्मत है उसकी। इथे ना मला एक समर्थ रामदासांचा एक दासबोध ग्रंथ आहे, त्यात एक ओवी आहे की पूर्ण ग्रंथ पाहिला विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. गोष्टी मागचं सत्य माहीत नव्हतं, ती फक्त एक शिवी त्यात आली. रादर तिने ते गोष्ट ऐकली होती आणि त्यातून तिने जे शब्द कानावर पडले ते तिने म्हटलेलं अर्थ पण माहित नाही आहे त्या वाक्याचा किंवा त्या शिवीचा. पण लोकांनी तिला ज्या प्रकारे यूज करून घेतलं किंवा नेगेटिव्ह, जसं आता आपण ऐकलं की एका टीचरनेच तिला समजून घ्यायला हवं होतं तर तिला उलट डिनाय करायला लागली किंवा निगेट करायला लागली. तसं करून उपयोग नाहीये. कॉन्टेंट काय आहे आपला किंवा पूर्ण गोष्ट समजल्यावरती आपण त्यावरती डिस्कस केलं पाहिजे, त्या आधीच काही केलं नाही पाहिजे. हे खूप चुकीचं होतं वारंवार लोकांकडनं. इट्स ओके. छान काय काय झालं, मजेशीर गंमत काय झाली? छान म्हणजे आता ती ऍक्च्युली मी डेली जिमला जायची आणि ती यायची माझ्या पार्लरमध्ये, आणि जेव्हा मी जिमला जायची ही खूप अपसेट व्हायची, काकी यार तुम्ही जिमला जाताय, मी तुमच्याकडे बोलायला आली, गप्पा मारायला आली, मला खूप बोर होईल. तर 1-2 दिवस असंच गेलं. म्हटलं ठीक आहे एक काम कर, तू ये माझ्या जिमला. आणि ती इतकी खुश झाली ना जेव्हा माझ्या जिमला आली, तर म्हटलं ठीक आहे. मग माझं डोक्यात अशी आयडिया आली की किक बॉक्सिंगचं तिकडं आहे ना कोर्ट, म्हटलं आता ही इतकी फेमस झाली तर मी त्यांना बोलते की तिला थोडंसं स्पॉन्सर करा. तर ते हो बोलले. हा, तर म्हटलं तिचं काहीतरी बेनिफिट होईल ना, आणि म्हणजे ती स्पोर्ट्स मध्ये झाली तर ती आत्ताशी इतकी छोटी आहे, मोठी होईल तर तिला त्याचं नक्की बेनिफिट होईल. तर आणि म्हणजे तिथंच, आणि मी जेव्हा जाते ना जिमला तर मी, आणि सकाळची हिची ना 12:30ची शाळा असते आणि मी जाते 8-8:30ला मॉर्निंगला. म्हटलं मी तिला घेऊन जाईल, घेऊन पण येईल, काहीतरी चांगलं होईल, मी हिच्यासाठी तर करायला तयारच आहे 100%. तर म्हटलं मग तिचं चांगलं होईल. आणि ती येते मग माझ्या बरोबर जिमला, आणि ती तिथं बॉक्सिंग वगैरे करते, चांगलं ट्रेनिंग घेते ती. हे बॉक्सिंग करायला आवडते ना? काय आवडतं तुला? बॉक्सिंग. फक्त बॉक्सिंग. फक्त बॉक्सिंग. ओके. तू जिम मध्ये काय काय करते? आणि बॉक्सिंग आणि एक्सरसाइज. मला एक वेदूच्या वतीने तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की थँक्यू सो मच की तुम्ही एक जस्ट थॉट म्हणून, ती छान गप्पा मारते म्हणून किंवा ती स्टोरी फॉर्म करते म्हणून तुम्हाला वाटलं की तिचं ते बोलणं आपण रेकॉर्ड करूया, आणि ते छान वाटलेलं बोलणं तुम्ही तुमच्या सोशल हँडलवरती टाकलं, सोशल मीडियावरती तुमच्या, आणि त्यातून आज तिला जे काही प्रसिद्धी मिळते, तिला जे काही फेम मिळतोय, त्या सगळ्यातून तिला ना कदाचित खूप, म्हणजे तिच्या आईवडिलांना तिला पुढे काय होईल वी डोंट नो, पण एक तुम्ही तिला एक वे दिला. तर तुम्ही आता सांगितलं की किक बॉक्सिंग शिकण्यासाठी तिला इंटरेस्ट आहे, तिला मजा येते, स्वतःहून सांगते की मला आवडतंय फक्त बॉक्सिंग. त्या लोकांनी तिला स्पॉन्सरशिप पण दिली. ठीक आहे. एका मुलाचं करिअर करण्यासाठी का होईना तुम्ही एक स्टेप उचलली. सो वेदू कडून आज डिजिटल माध्यम तर्फे आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणतो की तुम्ही हे इनिशिएटिव्ह घेतलं म्हणून. थँक्यू. वेदू, काकींच्या घरी कोण कोण तुला माहितीये? काका, ही काकी आणि त्यांची मुलगी. त्यांची मुलगी. नाव काय मुलीचं? नाही नाही माहिती? ओके. तुम्ही सांगा ना कोण कोण आहे घरी, काय आहे कसं? माझे मिस्टर असतात, माझी मुलगी आहे ती जॉब करते, शी इज अ 21 years old गर्ल, आणि माझे 8 कॅट्स आहेत. हो. आणि ते कॅट आता मी सांगते खूप लकी आहेत माझ्यासाठी, कारण ती कॅट नसती तर ही पण मला भेटली नसती. वाव. कॅटच्या म्हणजे ह्याने निमित्ताने ती मला कॅट मागायला आली, आणि ते आमचं ते सायकल जे आहे भेटणं वगैरे ते सुरू झालं बिकॉज ऑफ कॅट्स. कॅट्स माझे खूप लकी आहेत. हो. किती आहेत? 8 कॅट्स आहेत. 5 अडल्ट आहेत आणि 3 किटन्स आहेत. तेच तिला पाहिजे. ती रोज एकच गोष्ट सांगते, काकांना विचारलं का काकी, काकांना विचारलं का काकी, कॅट द्या ना, कॅट द्या ना. तुला पिल्लू पाहिजे मांजरीचं? तुला आवडतं? तुला नाव ठेवलंयस का त्यांना? काय? बंटू. बंटू. आणि छुटकू. छुटकू. ओके. मग तुला कुठला आवडतो, बंटू की छुटकू? छुटकू. छुटकू आवडतो. ओके. मग काकाने दिलेत का? नाही दिले? का दिले नाही सांग? कारण का तुला दिले तर मग तू काकीकडे जाशील कशी?
बंटू चुटकी सोबत खेळायला? मला खूप लोकांचे डीएम आले की तू तिला देऊच नको, तू एकदा दिली तर ती येणार येणार नाही. नाही. म्हटलं मी मुद्दाहून तिला नाही देते, कारण ती रोज माझ्याकडे यावं आणि रोज मला ती कॅटचा डिमांड करा की काकी कॅट द्या ना, काकी कॅट द्या ना म्हणून. तुला आवडलं तू घरी घेऊन जाशील ना? मग तू येशील का काकूकडे? येशील का? काय येशील? कारण का काकूंचं मला पार्लर खूप आवडतं. ओ, काकूंचं पार्लर मला खूप आवडतं. व्हेरी गुड. तू काकूंना दुकान पण टाकून देणार आहेस ना? कसलं दुकान? पार्लरचं. अच्छा, अजून एक पार्लर. मग तेच पार्लरचं. तेच पार्लर मोठं करणार आहे. ओके, आता आपण इथे गेम खेळणार आहोत. गेम खूप इंटरेस्टिंग आहे. मुळात गेम आहे की आपल्या इथे इमोजीस दिसतील. ते इमोजीसचा जो फेस आहे, जे एक्सप्रेशन्स आहेत, ते एक्सप्रेशन्स करून दाखवायचे आहेत काकीने सुद्धा आणि वैदूने सुद्धा. जो ते बेटर करेल तो त्या गेमचा, त्या वेळेचा विनर असणार आहे. ओके, सो हा गेम आहे काकू वर्सेस वैदू. फर्स्ट वाला करते काकी. परफेक्ट परफेक्ट, एक नंबर, व्हेरी गुड. पण दोघांनी परफेक्ट केलंय मला असं वाटतं. ओके, दुसरं वाला, सेकंड वाला. एक डोळा दिसतोय त्यात, एक डोळा दिसतोय त्यात, एक डोळा दिसतोय, एक डोळा दिसतोय. मी थोडीशी हेल्प करतो. एक डोळा दाखव, एक डोळा दाखव, असं ओपन कर आणि एक डोळा दाखव. हा, बघा समोर बघ, समोर बघ, ते बघ, परफेक्ट. येस. ओके, नेक्स्ट. परफेक्ट. नेक्स्ट. मला वाटतं काकूने बेस्ट केलंय वैदूपेक्षा. काकूचं चांगलं होतं, हे पॉइंट काकूला. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. असलं हा, अरे वा, वैदूने जिंकलंय, डोळा मारलाय. व्हेरी गुड. तिथे डोळा भारी मारला. ओ, हे दोघींनी सेम केलंय. कोणचा आहे? गुस्से वाला आहे क्या? हा, हो 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 हो, काकू असली. परफेक्ट, ही विन. ओके. परफेक्ट बाहेर काढली जीभ एकदम. व्हेरी गुड. डन. सो विनर कोण आहे याच्यामध्ये आता? मला असं वाटतंय की ऑलमोस्ट सगळ्या वैदूने केल्यात, सेम काकूने पण केलं. काकूने 2 मिस केल्यात, त्यामुळे विनर ठरलेली आहे वैदू. अजून एक गेम आहे, अजून एक गेम आहे. वैदू रेडी? ओके, येस. हे तू पकड, मी तुला प्रश्न विचारतो. पहिलं किंवा दुसरं काही सांगू शकतो, तुला जे आवडतं ते सांगू शकतेस. ओके, दिस ऑर दॅट. चॉकलेट की स्ट्रॉबेरी? स्ट्रॉबेरी. ओके. स्कूलला जायला आवडतं की काकू सोबत व्हिडिओ मध्ये बोलायला आवडतं? स्कूल. स्कूलला. ओके, म्हणजे व्हिडिओ मध्ये बोलायला आवडत नाही. ओके. कलर करायला आवडतं की डान्स करायला आवडतं? कलर. फेवरेट कलर कुठला आहे, पिंक की रेड? ग्रीन. ग्रीन. आउट ऑफ द सिलेबस आन्सर होतं ग्रीन. अच्छा, कॅट की डॉग? कॅट. फ्रेंच फ्राईज जे आता खाल्लं असते की पिझ्झा? पिझ्झा. हो, आपण पिझ्झा मागवायला हवा. तुला मोठं होऊन काय बनायला आवडेल, ऍक्टर की टीचर? टीचर. वाव, खूप छान. आपण गप्पा मारल्या वेदू सोबत, आणि तुम्ही पण आता ऐकलं की तिला टीचर व्हायला आवडेल ऍक्टर होण्यापेक्षा. गरज आहे आपल्याला, खूप चांगल्या शिक्षकांची गरज आहे. सो तिच्या शिक्षणासाठी आम्हाला जेवढं काही करता येईल ते डेफिनेटली आम्ही करूच. ह्या स्क्रीनवर दिसणाऱ्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही देखील ते करू शकता. त्याला एक मदत करू शकता, त्याला एक सपोर्ट करू शकता. तिच्या फ्युचरसाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या करिअरसाठी. तुमच्या वतीने ते पुन्हा एकदा सांगतो की ते एक प्रेम असेल, प्रेमाची भेट असेल. भेटवस्तू देण्यापेक्षा तुम्ही तिला स्कॅन करून तुम्हाला हवं ते, तुम्हाला हवी त्या अमाऊंटमध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता. डेफिनेटली खूप मजा आली आम्हाला गप्पा मारायला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच काकू, तुम्ही सुद्धा वेळात वेळ करून इथे आलात, वेदूच्या काकू. आणि तुम्ही छान गप्पा मारल्यात, तुम्ही सांगितलेत, तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू एक्सप्लेन केलेत. लोकांनी कशा प्रकारे गोष्टी घ्यायला पाहिजेत आणि लोक काय घेत आहेत ह्याविषयी पण आपण बोललो.
तुला ऑल द व्हेरी बेस्ट तुला फ्युचरसाठी. खूप छान गप्पा मार. स्टोरी टेलिंग थांबवू नकोस. काकू सोबत अशाच गप्पा मारत राहा आणि छान छान व्हिडिओ करत राहा. ओके. कर असं. थँक्यू.